नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील नंदनवन कॉलनी येथे एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे दोघेजण जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळाली होती। त्यावेळेला आम्ही घटनास्थळावरती जाऊन पाहिले असता जखमी दोघांनाही मेडिकल हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यात आले। त्यानंतर मेडिकल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता यामध्ये बालाजी कल्याणे वय 28 वर्ष हा उपचारापूर्वीच मयत झाल्याचे त्यांनी सांगितले। तसेच त्याच्यासोबत असलेली मुलगी हिच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केलेला आहे। जखमी मुलगी आणि मयत मुलगा हे एकमेकांचे नातेवाईक आहेत। आदल्या दिवशी रात्रीपासून ते दोघेजण एकाच रूममध्ये राहत होते आणि हे ज्यावेळेला त्यांनी दरवाजा उघडला त्यावेळेला आजूबाजूच्या लोकांनी देखील त्यांना ते दोघेजणच रूममध्ये असल्याचे पाहिलेले आहे। यामध्ये तपास केल्यानंतर आणि घटनास्थळाची परिस्थिती तसेच साक्षीदारांचे बयान याच्यावरून जखमी महिला जी आहे तिनेच मृत व्यक्तीच्या छातीवर चाकूने वार करून त्याला ठार मारल्याचे दिसून येत असल्याने महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये सदर महिला ही औषधोपचार घेत असल्याने ती डिस्चार्ज झाल्यानंतर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे। मयत मुलगा आणि जखमी मुलगी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत। त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते आणि त्यामध्ये त्या मुलाची इच्छा होती की तिच्यासोबत लग्न करावं, परंतु मुलीच्या वडिलांनी त्याला नकार दिलेला होता। हेच कारण या पाठीमागे असू शकते की मुलगा लग्नासाठी प्रेशराईज करत असल्यामुळे मुलीने त्याला ठार मारलेले आहे।